कबूतरखाना संदर्भात आणि कोल्हापूरमधल्या महादेवी हत्तीणीच्या मुद्द्यावर सरकारची महत्त्वाची बैठक सुरू झालेली आहे। कोल्हापूरमधील महादेवी हत्तीणीच्या मुद्द्यावरच्या बैठकीकरता नांदणी मठाचे महंत यासह राजू शेट्टी, सतेज पाटील, दर्यशील माने या बैठकीकरता उपस्थित आहेत। तर कबूतरखाना संदर्भात देखील सरकार काही प्रमुख लोकांशी चर्चा करून जनभावना जपण्याचा आणि न्यायालयाच्या निर्णयानुसार मार्ग काढण्याचा प्रयत्न करेल असं म्हटलं जात आहे। दोनही महत्त्वाच्या विषयांवर आज तोडगा निघण्याची शक्यता नाकारता येत नाही। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडून। स्वप्नील, बैठकीला सुरुवात झालेली आहे, साधारणतः 10:30 ते 11:15च्या दरम्यान काय घडतंय नेमकं बैठकीत? लागली बैठकीला सुरुवात झालेली आहे। पहिली बैठक कोल्हापूरातील महादेवी संदर्भात असणार आहे। वंताचा येथे ही महाहत्तीण आहे, मात्र सुप्रीम कोर्टाचे निकाल आहे, या निकालाच्या विरोधात अपील करण्यात येणार आहे। मात्र रिट पिटिशन दाखल करण्यात येईल यासाठी कायदेविषयक टीम सुद्धा या बैठकीमध्ये आहे। सोबतच कोल्हापूर जिल्ह्यातील खासदार आमदार सुद्धा या बैठकीला आहेत। जे नांदणी मठ आहे त्या मठाचे पुजारी सुद्धा बैठकीमध्ये उपस्थित आहेत। मात्र कायदेविषयी काही चर्चा या ठिकाणी करण्यात येणार आहे। कायदेशीर बाबींवरती चर्चा करण्यात येईल। रिट पिटिशन दाखल करताना सरकारची बाजू नक्की काय आहे या संदर्भात सुद्धा मुख्यमंत्री जे आहे ते या आमदार खासदार आणि नांदणी मठातील जे पुजारी आहेत त्यांना आश्वस्त करतील। मात्र एकूणच कायदेविषयी पडताळणी करून या संदर्भातले निर्णय घेण्यात आहे। कारण जनप्रक्षोभ जो कोल्हापूरमध्ये भडकल्याचं पाहायला मिळतं, या संदर्भात खरं तर बैठक आहे आणि एकूण जी विरोधकांची भूमिका आहे ती वेळोवेळी मांडण्यात आलेली आहे। मात्र आता सरकारची नक्की काय भूमिका आहे या संदर्भात जाणून घेणं असल्याचं विरोधी पक्षातील जे सतेज पाटील असतील, राजू शेट्टी असतील म्हटलेलं आहे। त्यामुळे या बैठकीकडे विशेष लक्ष लागलेलं आहे। एकूणच कायदेशीर प्रक्रिया कशाप्रमाणे सोडवण्यात येईल आणि सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा रिट पिटिशन दाखल करण्यात येईल तेव्हा कोणकोणत्या बाबी या मांडल्या जातील हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर आज बैठकीमध्ये या संदर्भात चर्चा आता सुरू झालेली आहे। त्याच वेळामध्ये या संदर्भातील अधिक माहिती जी आहे ती समोर येईल। लागवी अगदी स्वप्नील, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता। आजच्या बैठकीमध्ये सर्वांची श्रद्धा असणारा आणि ज्या हत्तीसाठी अख्खं कोल्हापूर एक झालेलं होतं, तो हत्ती कोल्हापूरच्या जनतेला परत मिळाला पाहिजे ही भावना आहे। आणि त्या संदर्भामध्ये सरकार काय निर्णय घेणार आहे हे बघायला आम्ही आलेलो आहोत। तो कायदा काय सांगतो, कोर्ट काय म्हणतंय याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही आहे। आरोग्याचं कारण पुढे करून अशा पद्धतीचा निर्णय करण्यात आलाय। आमचा प्रयत्न हा आहे की आरोग्याची जी व्यवस्था ते करू शकतात ते आम्ही आमच्या ठिकाणी सुद्धा करू, त्यांच्या काही त्रुटी असतील त्याही दूर करू। पण निश्चितपणे हाय पॉवर कमिटीच्या माध्यमातून आज परत रिव्ह्यू पिटिशन आम्ही त्या ठिकाणी जे दाखल करतोय त्यामध्ये आम्हाला सहकार्य व्हावं आणि शासनानं यामध्ये लक्ष घालावं। सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या पद्धतीची बैठक आज त्या ठिकाणी लावलेली आहे। दोन्ही उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासनानं सुद्धा लोकभावनेचा आदर राखत आपण यामध्ये लक्ष घालणं या ठिकाणी गरजेचं आहे। कोल्हापूरच्या नांदणी मठातला जी काही महादेवी हत्तीण आहे त्याच्याबद्दल जनभावना आणि लोकांच्या मनामध्ये त्याच्याविषयी असणारा प्रचंड अशा पद्धतीचं प्रेम, या सगळ्या गोष्टींची तात्काळ दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी आज बैठक बोलवली आहे। या बैठकीमध्ये एका बाजूला जरी सुप्रीम कोर्टातल्या सूचना असतील तरी सुद्धा राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून सकारात्मक अशा पद्धतीचे निर्देश देण्याबद्दल निश्चितपणे मुख्यमंत्र्यांकडे आम्ही विनंती करणार आहोत। आणि त्याच्या माध्यमातून ही महादेवी हत्तीण जी आहे ती नांदणी मठाला परत मिळावी यासाठी जे काही प्रयत्न करण्यासाठी जनमानसाची भावना आहे त्या जनमानसाच्या भावनेला सुद्धा सरकार सकारात्मक अशा पद्धतीचा प्रतिसाद देईल अशा पद्धतीचा विश्वास मी व्यक्त करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।